यानंतर दिल्लीमधून अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक होतीये। गृहमंत्री अमित शहा, नितीन नवीन सुद्धा बैठकीला उपस्थित आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे। गृहमंत्री अमित शहा बैठकीला उपस्थित आहेत। भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन सुद्धा बैठकीला उपस्थित आहेत। रामराजे या बैठकी संदर्भातली माहिती देतात। रामराजे, सध्या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय? बिलकुल, बैठक सुरू होऊन साधारणतः 1.25 तास झालेला आहे, मात्र बैठक अद्यापही सुरूच आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, त्याच्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आहेत आणि त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत। खरं तर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, त्याचबरोबर घटक पक्षांना कशा पद्धतीने स्थान दिलं जाणार आहे, खातं कोणतं दिलं जाणार आहे, आणखी नवीन कोणते खासदार आहेत की ज्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार आहे, आणि त्याचबरोबर येतं अधिवेशन आहे, अधिवेशनामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, विधेयक आहेत, ते संमत करून घेणं हे आव्हानात्मक असणार आहे। आणि त्यामुळं पार्टी म्हणून, एनडीए घटक पक्ष म्हणून एक रणनीती बनवणं गरजेचं आहे, एक स्ट्रॅटेजी बनवणं गरजेचं आहे। त्याचाच भाग म्हणून ही बैठक म्हणावी लागणार आहे। एनडीएतील जे वेगवेगळे घटक पक्ष आहेत त्यामध्ये आता शिवसेना पण आहे, कारण 13 खासदार झाले आहेत, तर त्यांच्या वाट्याला किती मंत्रिपद द्यावी, कोणती खाती द्यावी या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा या तिघांमध्ये सुरू असल्याची माहिती मिळते। अद्याप ही बैठक चालूच आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये कोणकोणत्या राज्यामध्ये निवडणुका आहेत, उदाहरणार्थ उत्तर प्रदेशामध्ये निवडणुका आहेत, त्यानंतर गुजरातमध्ये निवडणुका आहेत, त्यानंतर इतर राज्यामध्ये सुद्धा निवडणुका आहेत। तर त्या ठिकाणचं प्रतिनिधित्व जे आहे ते केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये द्यावं या संदर्भामध्ये सुद्धा विचार चालू आहे। त्याचबरोबर सामाजिक दृष्ट्या सुद्धा कोणकोणत्या जाती, पोट जाती आहेत आणि त्या संदर्भातचे तसे खासदार सुद्धा नावांची चाळणी जी आहे ती केली जाते की जेणेकरून केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं। निश्चित रामराजे, अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे। गेल्या 1.5 तासापासून महत्त्वाची बैठक। गृहमंत्री अमित शहा बैठकीला उपस्थित आहेत। केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि या संदर्भामध्ये या बैठकीमध्ये सध्या खल सुरू आहे।